नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. टेट, CTET, MPSC किंवा पोलीस भरती यांसारख्या स्पर्धा परीक्षा देताय? मग गणितातले ते शाब्दिक प्रश्न बघून अनेकदा घाम फुटतोच ना. पण आता काळजी करू नका, कारण आजच्या या विश्लेषणातून आपण अशा काही ट्रिक्स समजून घेणार आहोत ज्यामुळे गणितातले हे हक्काचे मार्क्स तुमचेच असतील. आज आपण अशा एका प्रकरणाचा पर्दाफाश करणार आहोत जे प्रत्येक स्पर्धा परीक्षेचा आत्मा असतं, ते म्हणजे काळ, काम आणि वेग. एखादं काम किती वेळात पूर्ण होतं, गाड्या किती वेगाने धावतात किंवा अंतर कसं मोजायचं, या सगळ्याच्या कन्सेप्ट्स आज आपण एकदम क्लिअर करणार आहोत. आजच्या या सादरीकरणात आपण 4 महत्वाचे टप्पे पाहणार आहोत. पहिला टप्पा म्हणजे पायाभूत संकल्पना, दुसरं कामाचं व्यस्त प्रमाण, तिसऱ्या टप्प्यात रेल्वे आणि बोटींची भन्नाट उदाहरणे आणि शेवटी तुमच्या वेळेची बचत करणाऱ्या काही सुपरफास्ट ट्रिक्स. चला तर मग वेळ न घालवता थेट आपल्या पहिल्या विभागाकडे वळूया. पायाभूत संकल्पना, वेग, वेळ आणि अंतर. कोणतंही मोठं गणित सोडवण्याआधी हे बेसिक पक्क असणं खूप गरजेचं आहे. आता बघा, वेग किंवा स्पीड म्हणजे नेमकं काय? तर एखादी वस्तू एका ठराविक वेळेत किती अंतर कापत पुढे जाते, तो तिचा वेग असतो. एकदम सोप्या भाषेत सांगायचं तर, वेग काढायचा असेल ना, तर एकूण अंतराला लागलेल्या वेळेने भाग द्यायचा. बस, वेग बरोबर अंतर भागिले वेळ. हे सूत्र प्रत्यक्षात कसं काम करतं ते एका उदाहरणाने बघू. समजा एक बस 180 किलोमीटरचं अंतर 3 तासात पार करते. आता इथे 180ला 3ने भाग दिला की आपल्याला चटकन बसचा वेग मिळतो, 60 किलोमीटर प्रति तास. आहे की नाही एकदम सोपं? आता याच एका सूत्राची थोडी अदलाबदल केली की आपल्याला अंतराचं सूत्र मिळतं. अंतर म्हणजे काय? तर तुम्ही पार केलेला एकूण रस्ता. हे कसं काढायचं? अगदी सिंपल, फक्त वेगाला वेळेने गुणायचं. याचं एक छोटंसं उदाहरण घेऊया. समजा तुमची गाडी 45 किलोमीटर प्रति तास या वेगाने सलग 5 तास धावते. आता नुसता या दोन संख्यांचा गुणाकार करा, 45 गुणिले 5. उत्तर आलं 225 किलोमीटर. म्हणजे तुम्ही एकूण 225 किलोमीटर अंतर पार केलं. चला, अंतर आणि वेगाचा खेळ तर समजला. आता वळूया आपल्या दुसऱ्या विभागाकडे, कामाचे व्यस्त प्रमाण. थोडं लक्ष द्या बरं का, कारण इथलं लॉजिक पहिल्या सूत्रांपेक्षा जरासं वेगळं आहे. इथे एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची, कोणतंही काम पूर्ण करण्यासाठी लागणारे एकूण प्रयत्न हे नेहमी स्थिर किंवा कॉन्स्टंट असतात. म्हणजे काय? तर एकूण काम म्हणजे कामगारांची संख्या आणि त्यांना लागणारे एकूण दिवस यांचा गुणाकार. हाच तो आपला बेस आहे. आणि ह्यातूनच व्यस्त प्रमाणाचा किंवा इन्व्हर्स प्रपोर्शनचा नियम तयार होतो. विचार करा, कामावर जास्त माणसं लावली तर काम लवकर संपेल ना, म्हणजे दिवस कमी लागतील. पण तेच जर माणसंच कमी झाली तर मात्र काम रेंगाळणार आणि दिवस जास्त लागणार. अगदी सरळ व्यवहार आहे हा. हेच एका उदाहरणात टाकून बघू. समजा 12 कामगारांना एक काम करायला 8 दिवस लागतात. आता समजा आपण कामगारांची संख्या निम्मी केली, म्हणजे फक्त 6 कामगार ठेवले. तर काय होईल? साहजिकच वेळ दुप्पट लागेल. म्हणजे ते 8 दिवसांचं काम आता 16 दिवस घेईल. माणसं अर्धी तर वेळ दुप्पट. आता आपण आलोय तिसऱ्या विभागावर, रेल्वे आणि बोटींची उदाहरणे. स्पर्धा परीक्षांमधले हे मिनी बॉसच असतात जणू. बऱ्याचदा हे प्रश्न बघून धडकी भरते. पण अजिबात घाबरू नका, तीच बेसिक सूत्र आपण इथे एका नव्या रूपात वापरणार आहोत. रेल्वेचं एक भारी लॉजिक सांगतो. जेव्हा रेल्वे एखादा पूल ओलांडते तेव्हा ती स्वतःची लांबी आणि पुलाची लांबी असं दोन्ही मिळून एकूण अंतर पार करत असते. समजा 18 मीटर प्रति सेकंड या वेगाने एका रेल्वेला 120 मीटरचा पूल ओलांडायला 20 सेकंद लागतात. इथे वेगाला वेळेने गुणलं की एकूण अंतर मिळालं 360 मीटर. आता या 360 मधून पुलाची 120 मीटर लांबी वजा केली की उरलेली 240 मीटर ही त्या रेल्वेची खरी लांबी असते. बोटींच्या बाबतीत पाण्याचं गणित थोडं वेगळं असतं. पाण्याचा प्रवाह एक तर तुम्हाला ढकलतो किंवा अडवतो. जेव्हा बोट प्रवाहाच्या दिशेने जाते तेव्हा बोटीचा आणि प्रवाहाचा वेग एकत्र होतो, म्हणजे प्लस होतो. पण प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जाताना मात्र बोटीच्या वेगातून प्रवाहाचा वेग मायनस करावा लागतो. हा एवढासा फरक लक्षात ठेवला की बोटीचे प्रश्न चुटकीसरशी सुटतात. आणि आता ज्याची तुम्ही वाट पाहत होतात, तो आपला चौथा आणि शेवटचा विभाग, सुपरफास्ट ट्रिक्स आणि सराव. बेस तर आता पक्का झालाय. आता परीक्षेच्या वेळी सेकंड कसे वाचवायचे ते आपण बघूया.
परीक्षेला जाण्यापूर्वी या 4 गोष्टी तुमच्या डोक्यात पक्क्या फिट असायलाच हव्यात. पहिली, वेग गुणिले वेळ बरोबर अंतर. दुसरी, जास्त कामगार म्हणजे कमी वेळ. आणि सर्वात महत्त्वाची तिसरी ट्रिक, किलोमीटर प्रति तासचं मीटर प्रति सेकंदामध्ये रूपांतर करायचं असेल तर थेट 5/18ने गुणायचं. ही एकच ट्रिक परीक्षेमध्ये तुमचे खूप मौल्यवान सेकंद वाचवू शकते. चला, आत्तापर्यंत आपण जे शिकलो त्याची एक छोटीशी टेस्ट घेऊया. प्रश्न असा आहे, जर 300 किलोमीटरचं अंतर 5 तासात पार केलं जात असेल तर वाहनाचा वेग किती? आठवा बरं ते सुरुवातीचं वेगाचं सूत्र. अगदी बरोबर ओळखलं. 300ला 5ने भाग दिला की उत्तर समोर येतं. 60 किलोमीटर प्रति तास. यासाठी पेन पेपरचीही गरज नाही, तोंडी उत्तर निघतं. दुसरं उदाहरण पाहूया कामाच्या व्यस्त प्रमाणाचं. 15 कामगार एक काम 12 दिवसांत करतात, तर तेच काम 10 कामगार किती दिवसांत करतील? व्यस्त प्रमाणाचा नियम आठवा. दोन्ही बाजूंचं एकूण काम सारखंच राहिलं पाहिजे. बघा, 15 गुणिले 12 केले की 180 मिळतात. हे एकूण काम फिक्स झालं. आता ह्याच 180ला 10 कामगारांनी भाग दिला की आपल्याला उत्तर मिळतं 18 दिवस. हेच ते व्यस्त प्रमाण जे कधीच चुकत नाही. मित्रांनो, या साध्या पण अत्यंत प्रभावी सूत्रांवर एकदा का तुमची पकड बसली की गणितातला हा अवघड वाटणारा भाग तुम्हाला हमखास मार्क्स देऊन जाईल. वेळेविरुद्धच्या या शर्यतीत आता तुम्ही नक्कीच जिंकणार. जाता जाता थोडा विचार करा, आज शिकलेल्या या ट्रिक्सपैकी कोणती ट्रिक तुमच्या आगामी परीक्षेत सर्वात जास्त सेकंड वाचवण्यासाठी कामी येणार आहे? याच प्रश्नासोबत आजचं हे विश्लेषण आपण इथेच थांबूया. खूप सराव करत रहा आणि यशस्वी व्हा.